ए बाळू, आता काय करायचं ठरवलं मग तुम्ही? तुम्ही काय करणार? जे काय करायचं आहे ते मी आज करणार. बाळू, उलट बोलू नकोस. गावचे पंच आहेत ते. होय का? मग पाया पडू का त्यांच्या? बाळ्या तोंड लावर. पंच, या चावडीचा काही मान हाय का नाही? आवा हे बाळू तुमचं ऐकतच नाही. ए बाळू, तू हिरप्पाच्या मुलीशी लग्न करणार आहेस की नाही म्हणतो मी? म्या लगीन करणार नाही. मी पुन्हा एकदा विचारतो बाळू, लग्न करणार आहेस की नाही म्हणतो मी? मस्त ऐकायला येत नाही का हो? म्या पुन्हा संघ बी लगीन करणार नाही. बरोबर बोलतोयस तू बाळू. कुंडू, तू जास्त बोलू नकोस. गप्प बस. मग काय आता सोडून द्यायचं का बाळाला? अयो, चावडीचा कायदा असं सांगतो की ज्याला निर्णय मान्य नाही त्याला शिक्षा होते. पंच, आम्ही बोलतो बाळ्याशी. आता काय करणार? असं कसं? मग ही चावडी काय जेवायला भरवली आहे का? अयो, ए मयप्पा, त्या चावडीचा निर्णय मी असा देतो की बाळूने हिरपाच्या मुलीशी लग्न करावे, नाहीतर शिक्षेला सामोरे जावे. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग आता पर्यायच उरत नाही, तर आता शिक्षा म्हणून बाळूला 50 फटके मारण्यात यावेत. अप्पा, हे चुकीचं आहे. कुंडू, तू जास्त बोलू नकोस. गप्प बस. आवा आता बघत काय बसलात? जा की फटके. ए त्या तुम्हाला किती मारायचं आहे ते मारा, पर म्या लगीन करणार नाही. आई अगं किती विचार करशील, किती काळजी करशील हा? वय समद्यांनी 2-2 घास खाऊन घेतले आहेत, तुम्ही बी खाऊन घ्या. काळजी वाटते हाय, दुसरी वेळ हाय त्याला चावडीत उभं करायची. आणि घरातला मुद्दा होता ना व, चावडीत घेऊन जायची काय गरज होती का जावे बापूसनी? आय आय, बावला चावडीवर मारत आहेत. काय? चल अगं, कुठे झाली आईस? अगं कुठं म्हणजे? समजा गावामोर माझ्या पोराला मारत आहे, बसून राहू का इथं? आय सोड, ऐक माझं. हे बघ, एकदाच सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. लय झालाय आता, थांब. अगं आय आय, घे जाऊ दे मला एकदा. आय अगं नग काळजी करू, काय नाही होणार. ते माझ्या पोराला काठीनं मारत आहे आणि काय होणार नाही.
अजून काय व्हायचं बाकी आहे? बाळू लग्नाला तयार झाला असता तर हे असं झालं असतं का? त्याची काय चूक आहे त्याला समजलीच पाहिजे. काय चूक आहे त्याची? त्याला जे वाटलं, त्याचं जे मत आहे त्याने ते सांगितलं. लग्नाचा विषय झाला नसता तर हे घडलंच नसतं. सत्तीनं काय करायचंय मोरा? सत्ती तर चांगला व्हावा असं मला बी वाटतं आहे. पण तुम्ही समजाने बाळूचा विचार केला का? त्याला काय वाटतं? त्याची काय चूक आहे? कुणी केला विचार? हा समजा विचार लगीन ठरवताना करायला पाहिजे होतं तुम्ही. मी तयार नव्हते, मला बी तयार केलं. आता ह्या लग्नाची चर्चा समजा गावभर झाली आहे. आता बोलून काय उपयोग? कुणी केली चर्चा समजा गावभर? बाळून केली का? कुणी केलं, काय झालं, यापरीस काय करायचं आहे हे बघायला पाहिजे. पण कोणी बघायचं ते? भीमा, तू जाऊन बघ जा काय चाललं आहे. जा पटकन. होय आलोच. बाळू, बाळू, हे बाळू, अरे काय माणसं आहेत का जनावर आहेत? एवढ्याच्या पोराचं समजे म्हणून काय जीव घेता का काय? तरी मी सांगत होते का काय येते म्हणून, पण नाही झालं नवं. तुमच्या समजांचं समाधान झालं नवं का? अजून काय बाकी आहे? मी सांगतो तुला. काय सांगणार आहे? काय सांगणार आहे? माझ्या पोराला पण अर्ध वेळ करून टाकलाय. का नाही मध्ये पडला तुम्ही? का तुम्हाला मी तेच पाहिजे होतं? असं कसं मला पाहिजे असं? मग का नाही मध्ये पडला तुम्ही? आता चावडीवर बैठक बसवली म्हणलं मध्ये कसं बोलणार? जे काय होणार ते पंचाच्या म्हणण्याप्रमाणे होणार ना व? हा, त्या पंचाचं म्हणणं काय असेल ठाव आहे की मला? जरा तरी काय वाटायला पाहिजे होतं तुम्हाला. हवं एवढं काय झालं? काय होणार आहे? समध्यान मोर उभा केला त्याला तरी बी नाही मानला तो. मग जे व्हायचे ते कायद्याप्रमाणे झालं. बाळू मामासनी एवढं का मारलाय? सत्य, तू का बस जरा. हवं काय न्याव झाला हाय? काय नाही, हा नाही म्हणला म्हणून फक्त 50 फटकं मारले. म्हणजे उठेल की आता तो. हवं आता आम्ही तरी काय करणार? एवढी पोरं पाहिली पण असा पोर पाहिला नाही. एवढा मार खाल्ला तरी बी नाही म्हणतो. मला ठाव होतं असं काय झालं बिघड. तुमच्या समजांच्या मनाला बरं नाही वाटायचं. अरे एवढासा जीव त्याचा. अहो चौथ्याच्या पोराला मारत होता समजान मोर. अरे काय करत होता तुम्ही? काय जावई बापू झालं ना व तुमच्या मनागत? अरे तुम्हाला उलट बोलला होता ना व? घ्या बघा शिक्षा मिळाली त्याला त्याची. तसा बी समजांसाठी तो खुळाच आहे. तो 50 फटकं मारलं काय आणि 100 फटकं मारलं काय? नाही, मी आता म्हणते याला पुण्यांदा न्या चावडीवर आणि मारा पुन्हा एकदा. बाळू, हे बाळू उठ. आता आपल्याला पुण्यांदा चावडीवर जायचं आहे. समधी तुला लय मारणार आहे पुन्हा. हा उठ की बाळू. ए बाळू, भीमा, भीमा जा समजासनी बोलव. बाळूला मारायचं आहे म्हणा. बाळू
वैऱ्या संघ बी करायचं नाही असं त्यांनी तुझ्या संघ केलं हाय बा. जाऊ दे आय, त्यांच्या मनागत झालाय ना हो. जाऊ दे, लय मारला हाय ना व. त्यांच्यासाठी लय आहे ते, माझ्यासाठी नाही. मला एक कळत नाही, त्यांनी तुला इतकं मारलं तरी बी तयार कसं झालं नाही लग्नाला. आणि मारायला घाबरून मी होय म्हणेल होय. तू समजायचा म्हणजे अवघडच आहे. अरे 9 महिने माझ्या पोटात ठेवून बी तू मला बी नाही समजला. बाकीच्यासनी काय समजायचं? समजल समजल, समजायच समज येळ येऊ दे. कवा यायची बाबा तुझी येळ? हा, कवा तुला लोक खुळा म्हणायचं बंद करत्याल? आता घरच्यांनी बंदच केलं आहे, बाहेरची बी करतील की. घरातल्यांनी बंद केलं म्हणजे? दाजी, रंगुताई, ची सासू आधी खोळ्यात काढत होतं मला, आता लेख द्या तयार झाले. पहिला कोण लेख देतं का? ही समधी कशी काय तयार झाली हे समजायला झालं आहे बघ मला. मला समजतं. तुला समजतं र? मला सांग, जावई बापू पंचाकडे गेला आहे हे कसं काय समजलं तुला? दाजींच्या हालचालीत काहीतरी खोटेपणा होता, काहीतरी लपवत होतं ते. वय पण ते पंचाकडेच गेला आहे हे कसं काय समजलं तुला? समजतं मला, आणि माझ्यापासून काय लपून राहणार आहे बे? वय का? मग तू काय करत का नाहीस? दाजींच्या मनागत होते, लय दिस नाहीत त्यांच्यात. लय दिस नाहीत म्हणजे? काय नाही, हे आल्यावर समजत. बाळू, तू असं काहीतरी बोलून काळजी वाढवून ठेवतोस बघ, आणि पुढे काय सांगत बी नाहीस. सांग बरं पडदेशी, लय दिस नाहीत म्हणजे? काय नाही, हे आल्यावर समजेल तुला बी. आणि मला एक सांग, तू हे कशा पहिला होतीस? हे ना काय जखम भरणार आहे होय? वय, आणि दुखायचं बी कमी येईल बघ. दुखायचं कमी करायचं असत तरी कशा पहिला लावायचं? मग काय करायचं? थांब जरा. अरे आता कशा पाय उठतो आहेस? थांब. आता दुखायचं बंद झालं होतं. आवा देवाप्पा, कसलं भारी वाटतं आहे म्हणून सांगतो वाचले. अरे वाटलंच पाहिजे की, असा हानलाय त्या बाळ्याला, चांगली खोड जिरली असेल त्याची. हा, आता तेव्हा बाळ्या तुमच्या पंचाच्या मोहरा यायचं थाळच बी करायचा नाही. अरे ह्याच दिवसाची वाट बघित होतो म्या. अव एवढा मार खाऊन बी जर बाळ्या लग्नाला तयार झालाच नाही तर बाळ्या लग्नाला तयार होणार. हा? काय सांगता? अरे वय, अरे साक्षात देवी आईनं सांगितलं आहे मला का ती आपल्या गावात येणारच आहे म्हणून. हा? अव तसं असेल तर बरंच आहे की. अव पण तो बाळ्या पणला कशात आहे म्हणायचा? म्हणजे रे, अहो म्हणजे एवढा मार खाऊन बी तू नाही का तू नाही? अरे मला नळतो तो, मला. म्हणजे तो काही साधा माणूस असेल वय. अहो पर जरा तरी इवळला पाहिजे होता की, लय माझी आरी असती. असं म्हणतोस? मग असं करू, मोरल्या येळला त्याला चावडीवर आणला का 10 येळला 50-50 फटके हाणायला लावतो, मग तर झालं. अरे देवी आई एकदा का आपल्या गावात आली का समजा आपल्या मनागतच होतंय बघ. अहो असं वाटतंय का लवकर बाळ्याचं लगीन व्हायला पाहिजे आणि लवकर देव्या हात यायला पाहिजे. ये तू नका काळजी करू. अरे मला तर दिसत आहे का देवी आई आपल्या गावात आपल्या हात आली आहे म्हणून.
हतच राहणार कायमची. वय अरे कायमची रायाला. अयो देवा पहा अहो ते चरालाच कसलं भारी वाटत आहे. देवी आय या हत कायमच आणि आमच्या मागण्या समद्या पुऱ्या करा. सोनं नान हिर पंच पकवान. कुंडम कुंडा गुंडम गुंडा. लग्नाची एवढी एवढीशी गोष्ट काय होऊन बसला आहे. समजा हितपतूर जाईल असं वाटलं नव्हतं. मला बी वाटतं हाय का लग्नाचा विषय आपण लईच ताणून धरला. वय पण आता ह्यो विषय नाही काढायचा. थांबूया. त्याची इच्छा नाही नव मग बळजबरी करून तरी काय उपयोग आहे. वय वय एवढं समजा रामायण घडत असेल तर सोडून दिल्यालाच बरं. म्या काय म्हणतो हाय सकाळच्याला त्याच्याशी एकदा बोलून बघा. त्याचं काय म्हणणं आहे ते समजल. आता अजून काय बोलायचं आहे. समजा झालं की अगं तसं नाही. विचार बदलला म्हणजे एवढा मार खाऊन त्याने विचार बदलला नाही. आता रात्रीत काय होणार आहे. वय पर एक डाव विचारला असतं तर. वय मला बी नाही वाटत का तू वय म्हणत. असं असल तर थांबून काय उपयोग आहे. आताच्या आता निघूया आपण. हो आता कुठं निघतं एवढ्या रात. मग आमच्या मनागात होणार नसल तर थांबून काय उपयोग आहे. काय म्हणागत समद्यांनी समजा करून झाला आहे की आता अजून काय करायचं आहे. ए तुम्ही गप बसा. सकाळच्याला जाऊ आपण. आणि तुला एवढ्या रात्री कशा पाहिजे जायचं आहे. पाहू एकदा नाही म्हणलं म्हणजे संपलं का समज. हा पुण्यांदा इथे यायचं नाही का. तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. सकाळच्याला निघूया आपण. हा चला आता समधी झोपूया. चला चल सर. वय म्हणजे आता बाळू मामाचं आणि माझं लगीन होणार नाही ना व. वय नाही वाण. चल झोपायचं गंगेचं. हो काळजी घ्या. होय चल जाऊया बाबा. आराम करायला लय दमछाक झाली. झोपावं. नाही नाही तुम्ही झोपा. अहो नाही नाही झोप. म्या नाही म्हणतो हाय तरी बी हे समज घडवतो हायस. इच्छा तर काय आहे तुझी. म्हणजे म्या या लग्नाला होकार दिल्या बिगर समजा थांबायचं नाही. मोर काय होणार आहे ठाव आहे ना. मग तरी बी तशी इच्छा असल तर म्या वकार देतो. आता समजी झोपली आहेत. सकाळच्याला यासनी काय तर करून वकार देतो. त्या बी का सुटका नाही. बाळू बरं वाटतं आहे का आता. अरे बरं नाही वाटाय काय झालं. बरंच आहे की म्या. मग असं का बसला आहेस. कवा उठलास. हात तुटलो आहे.
बसलो आहे असंच. बरं चल आवर मग. गंगूताई निघाली हाय. गंगूताई निघाल्या कुठं? कुठं म्हणजे घरला चालली हाय. का? आता जाय ना ग भाई बाळू. अरे आले 4 दिवस राहिले. आता काहीतरी काम आहे वाटतं म्हणून चालले हाय. कामच आहे म्हणून निघाली आहे का अजून कारण आहे म्हणून निघाली आहे? अजून काय कारण असतंय? काय नाही, काम हाय म्हणूनच चालले हाय. आय तुला खोटं बोलता येत नाही. काय ते खरं सांग. हे बघ बाळू, तू चिडू नका. ती समधी ज्या कामासाठी आले होते आता ते होत नाही म्हणल्यावर नाराज होऊन चालले आहे. त्यासने थांबाया सांग. म्या मग सांगेन त्याने ऐकाय ना ग भाई. आम्हा समजसनी जे वाटत होतं आता ते होणारच नाही म्हणल्यावर ते तरी कशा पायी थांबत्याल. आय तुझ्या डोळ्यात पाणी काय? जाऊ दे बाळू, पुण्यांदा तो हिशा ना ग. बोल. अरे मला बी वाटत होतं का तुझं आणि सतीचं लगीन व्हावं. पण काल जे झालं त्यामुळे आम्ही रात्री असं ठरवलं हाय का एवढं ताणलं तर लय झालं, आता बास. त्यामुळे आम्ही समद्यांनी ह्यो विषय सोडला. समद्यांचं सोड, तुला काय वाटतंय ते सांग. अरे एवढं व्हाय न ग होतं, पण आता झालं त्याला काय करायचं. राहून राहून सतीचं लई वाईट वाटतं आहे बघ. तू नाही म्हणून मोकळा झालास र, पण तिनं काय करायचं. तिचं मोहर कसं वाहणार. बाईचं जीनं लय अवघड असतंय, हवं आहे की मला. कुणाचं काय झालं ते न ग, तुला काय वाटतं आहे ते सांग. अरे मला जे वाटतं आहे तेच सांगते आहे ना व. आणि खरं सांगायचं तर मला बी वाटतं आहे का तुझं आणि सतीचं लगीन व्हावं. मग सांग समदेसनी थांबाया. म्हणजे तुझ्या मनात आहे ते कराय मी तयार आहे. म्हणजे तू लगीन करायला वय म्हणतो आहेस. आय तुझ्या मनात आहे तसं कराय वय म्हणत आहे मी. गंगे जावई बापू अव या संग इकडे. काय झालं? गंगे ह्यो तुम्हाला थांबाय सांगतो हाय. म्हणजे आता थांबून काय करायचं? होय की, होय म्हणला असता तर थांबलो असतो. बाळू तयार झाला हाय. आमची गंमत तर करत नाही ना व मायलेक मिळून. अहो हाय, खरंच सांगते हाय. ह्यो स्वतः म्हणाला हाय. वय ना बाळू. आईच्या मनात जे आहे ते कराय मी तयार आहे. बघितलं. पांडुरंगच पावलं म्हणायचा. आता कसं तयार झाला तुम्ही? सत्ते आता बाळू तयार झाला आहे ना. उगा तंटा नका करू, गप बस. छोटे मालक कुठं चालले? अयो तात्या बोलव की रे. छोटे मालक इकडे पंच बोलितात. इकडे काय गोंधळ लावलाय रे एवढा? अच्छा छोटे मालक घर सोडून चालले. अयो ए तात्या काही काय बोलतोस रे तात्या, घर सोडून. नाही होय. हा मग बरं आहे. मला तच वाटलं ना. गुंडू कुठे निघालास? बाळूकडे. अयो कशासाठी? काल त्याला खूप मारले, तो बरा आहे की नाही ते बघण्यासाठी जात आहे मी. गुंडू काही गरज नाही हा जायची. त्याला मारले ते आपली हौस म्हणून नाही, गावची रीत आहे ती, आणि त्याला शिक्षा कायद्यानुसारच दिली आहे. पण तुम्हाला समजायला हवं,
तो एवढा छोटा आहे तरी तुम्ही त्याला एवढी मोठी शिक्षा का दिली? अयो गुंडू, तुला समजायचं नाही, तू अजून लहान. हा? मोठा झाल्यावर तुला सगळं समजेल. अय्या, तू काहीतरी खाऊ न घे. वैजंता, त्याला खायला हा चल चल आता तुला खायला जा. हो ग. खाऊ न घे. अयो येत ते. अरे माझा गुंडू ते बाळूच्याच बाजूने जास्त बोलायला लागला की रे बाबा. अव त्यासनी बाळूला भेटूच देऊ नका, म्हणजे काय काळजीच नाही ना. अय्यो, असं करता येत नाही रे त्या. तुम्हाच नाही अवघड आहे होय. अव पण जे देवपाल जमलं नाही ते तुम्ही एका दिवसात करून दावलं. त्या बाळ्याला समध्या गावामोर चावडीवर फटकावलं. मग अव पण तुम्ही जर ठरविलं ना काही बी करू शकता. हा मग आणि जर ठरवलं तर मला लगीन बी लावून देऊ शकता एका दिवसात. जास्ती बोललो का? बाळू मामा, काय कसं ते? तुम्ही लग्नाला तयार नव्हता ना? मग आता कसं काय अचानक तयार झाला? मी कुठं काय लग्नाला तयार झालो आहे? म्हणजे मगाशी तर म्हणत होता मी लग्नाला तयार आहे म्हणून. मी कुठं म्हणालो मी लग्नाला तयार आहे? बाळू, अरे असं का करत आहेस? तू तर मागाशीच बोललास, आम्ही समजेने ऐकलं. तुम्ही समजाने काय ऐकलं आहे? हेच तू तयार आहे ते. मग बराबर आहे. मग आता नाही का म्हणत होता? मी आईच्या मनागत करायला तयार आहे म्हणलं, बर लग्नाला तयार नाही म्हणलं. आईच्या मनात तुमचं लगीन व्हावं असंच आहे की. मग आईच्या मनागत काय तयार आहेस म्हणजे लगीन बी काय तयार आहेस असंच होतं ना? मला नाही ठाऊ. मला तर काय बी समजणं झालं आहे. आता समजायचं काय त्यात? सोपत आहे की. बर, पण तुम्ही लग्नाला तयार कसं झाला ते सांग. काय हे सत्य ग बस की. तू तयार झाला आहे ना? व काय तर काढू नका. मी फक्त विचारत आहे. बोला बाळू मामा, कसं तयार झाला तुम्ही? आयसाठी मी तयार झालो आहे. खरं का? होय खरंच. का मार खाल्ला म्हणून तयार झाला आहे? या माराच्या भीतीनं तयार व्हायचं असतं तर मी मार खायच्या आधीच तयार झाला असतो. सत्य, तुला गंगू तर हाक मारत आहे बघ. जा जा जा, उगा इथं थांबून गोळ घालू नका. म्या नाही घोळ घालत, घोळ बाळू मामाच घालतात. म्या हाय का आता? म्या काय केलं नाही तर भिऊन मला बोलली. काय करायचं आता? जाऊ दे सोड. बाळू, एक विचारू का? विचार. तू आधी म्हणत होता हे लगीन जर झालं चांगलं नाही व्हायचं, मग त्याचं काय झालं? ते तर मी आता बी म्हणतो आहे, काय हे लगीन झालं तर चांगलं नाही होणार, तर व्हायची गोष्ट मी नाही थांबवणार. हीच पांडुरंगाची इच्छा आहे, होऊ दे. आय आणलं बोलून. वय बरं झालं. नाही कसं आहे, पोरांमोर विषय काढता आला नसता म्हणून म्हणलं इथंच बोलवून घे. बरं आता पुढं कसं कसं आणि काय काय करायचं आहे? म्हणजे अव बाळू लग्नाला वय म्हणलाय, आता पुढचं बघाय ना ग का. मग निवांत बघता येईल की. एवढी गडबड काय आहे? वय म्हणलं हाय त्यावर करून टाकूया. पुन्हा नाही म्हणलं तर काय करायचं? वय 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 वय, उद्याच्याला सुपारी फोडू. उघड डोसक्याला ताण न ग. उद्या मग काय आज फोडायची का? मी लागलीच तयारीला लागतो. ए आज न ग बाबा, उद्याच बराबर आहे. थोडा येळ मिळेल नाही का? अरे पण एवढ्या लवकर करायचं गरजेचं आहे का? वय बाळूचं काय सांगता यायचं नाही. हा उद्याच करून टाकू. होय होय, आणि फक्त गावातल्या माणसांनी सांगितलं तरी लय झालं. हा, तू लेकरासनी घेऊन ये. कशा बाई तिकडं आहेत ती बरी आहेत. आता लेकरासनी आणाय पाहिजे की नाही? लगमवा मला फाडून खाई. आधीच तिला हिता आणत नाही तर चिडचिड करती. आणाय पाहिजे. होय वय तुम्ही समजा लेकरासनी घेऊन या. अहो बाकीची नातवंड काय नातवंड नाहीत होय. ठीक आहे, आणतो. हा आणि ते गावातल्या माणसांनी आवत न द्या कधी जायचं आहे. आणि पंचाकडे बी जाऊ. नाही नाही,
पंचाकडे आवाज द्यायची काही गरज नाही. असं कसं गरजेच नाही? अरे गाव की आहे, असं करून चालतंय वय? वय एकाला बोलवायचं एकाला नाही, आज कसं बरोबर नाही दिसत. होय होय होय. चला चला लागलीच निघू. तुमची काय गरज आहे? तुम्ही गावाकडे जावा ना, लेकरासनी घेऊन या. बा जाईल गावात. असं म्हणतीस वय? ठीक आहे. बरं चला, देवा मला गुळ खोबरं बी ठेवलं पाहिजे आणि भाऊला बी सांगूया. वय मोठा येळ कमी आहे, घ्या गुळ खोबरं घ्या. जाय. आळ्या भीमा आत या. काय झालं? झालं काय नाही. तू लगीन करायला तयार झाला आहेस ना व? तेव्हा लागली सुपारी फोडायची असं आमच्या डोसक्यात आहे. हा पर एवढी काय गडबड आहे? अरे गडबड काय नाही, आणि लगीन नाही करायचं, नुसती सुपारी फोडायची आहे. त्याचीच गडबड आहे. आणि कधी करायचं ठरवलंय? उद्या. उद्या एवढं लागलीच? भाई नुसती सुपारी, लगीन नंतर करायचं आहे. तुम्ही म्हणतोय ते ना. आता तू काय बी म्हणू नग, आधीच येळ कमी आहे. हवं हे देवासमोर ठेवा आणि अवतार द्यायला जा. जावई बापू, तुम्ही बी गावाकडे जाऊन या. वय वय. सासरे बो चला, आता निघाय पाहिजे. चल. अव तुम्ही गावाकडे जायचं आहे, नाही तर जाल बाच्या माग माग. वय. चला. होऊ दे एकदाच तुझ्या मनागत. तुझ्या मनात काय आहे ते तरी समजत. पंच 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 अक्का अक्का. त्या काय रे पंच पंच अक्का अक्का. मग पळू लागला. अय्यो मयप्पा येतोय. मी येऊ दे की, मी घाबरतो की काय त्याला. अय्यो एकटाच येतोय ना? एकलाच आहे. आलो पंच. राम राम. अय्यो राम 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 राम. कसं काय येणं केलं मयप्पा? काल जे काय झालं ते समज. अय्यो बरं झालं तूच विषय काढला असं मयप्पा. पण काय करणार, कायदा सगळ्यांसाठी समान. अय्यो वय वय त्याच्याबद्दल काय तक्रार नाही माझी. जे काय झालं ते चांगलं झालं असं म्हणायची आली आता. अय्यो अय्यो ए मयप्पा, माझी थट्टा करतोस की काय रे बाबा? अरे सगळ्या गावासमोर तुझ्या मुलाला मी फटके मारण्याची शिक्षा दिली आणि तू चांगले झाले म्हणतोस. अय्यो फटकं मारलं ते चांगलं नाही म्हणत. बाळ्या लग्नाला तयार झाला ते चांगलं म्हणतो आहे. अय्यो अय्यो हेच सांगा आलो तू. अय्यो माझ्या निर्णयामुळे बाळू लग्नाला तयार झालं. अय्यो ते काय ठाव नाही. पर उद्या सुपारी हाय बाळ्यान सत्यवाची. तेव्हा आवतन द्या आलो तुम्ही. समजा नक्की या आणि गुंडप्पाला बी घेऊन या. होय होय. आणि तात्या तू बी लवकर ये, लय काम आहेत. होय होय येतो की. येऊ का? अय्य राम 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 राम. अय्यो बाळूचं लगीन. अय्यो पण जे झालं ते चांगलं झालं. उद्या बाळूची सुपारी, त्यानंतर लग्न. म्हणजे बाळू लग्नात अडकणार आणि आपल्याला कधीच अडवा येणार नाही. ते कसला विचार करते? उद्या आपलं लगीन होणार आहे ना व? अगं लगीन नव, सुपारी फुटणार आहे. सुपारी म्हणजे लगीन नसतंय? नसतंय, लगीन नंतर. मग लगीन झालं मग तुमची बायको होणार? होय. हा, पण मी आताच सांगून ठेवते, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. ते ठाव आहे मला.
माझी भवी गणराया गणपती देवाचा पूजला रखमाई उभी भती राम राम बाई रखमाई उभी भती राम राम बाई. काय ग सत्ते, काय झालं? मला मोठं बाळू मामाचं सपाट पडलं. बाळ्या ये इकडं पेट बांधूया. आज माझी सुपारी आहे ना व? हा. आता बांधाय पाहिजे की. बा आज तू मला फेटा बांधतो आहेस ना व? एक दिस मी आज तुला फेटा बांधीन बघ. गप उगा खुळ्यागत बोलतो आहेस. इथं आधीच मला विश्वास बसना झाला आहे आणि त्यात तू काय ते बोलतो आहेस. विश्वास बसला म्हणजे हेच का तू सुपारीला तयार झाला आहेस. आता तुमच्या समध्यांची एवढी इच्छा आहे म्हणल्यावर मी काय करणार. आमची इच्छा का आतापासून आहे वय, आधीपासून आहे की. तर आधी टोकाला गेलं नव्हतं, आता गेलं आहे म्हणून तयार झालो. काय का असं तू तयार झाला हेच लय आहे बघ माझ्यासाठी. तर आता काय गोळ घालू नका म्हणजे झालं. आज पतूर तू स्वतःचा विचार करीत आलास, आता जरा आमचा बी विचार कर आणि आमच्या परी सत्तीचा विचार कर. ही तुझी बायको होणार आहे, तिला त्रास होणार नाही याची काळजी घे. बा मी काळजी घेऊन काय उपयोग आहे का. जे व्हायचं होणार. म्हणजे काय होणार आहे समजेलच की. वर चांगलं नाही म्हणा. उगा काय बी बोल नका. काय वांग होणार नाही, समजा चांगलं होईल बघ. चल खर तर माझं पाणी आहे हे चुठ्ठ रुक्मा आहे. अरे बा कसला विचार करतोय. काय काय झालं त्याचा विचार करतो आहे. समजा ही थोरीला असं वाटलं नव्हतं बघ. बा आपल्याच वाटून नाही वाटून काय होणार आहे. जे पांडुरंगाच्या मनात आहे तेच होणार बघ. जे काय असेल ते, पण आता माघार घ्यायची नाही, ध्यानात ठेव. होय तू नका काळजी करूस. हा बघू कसं दिसतोय फेटा. अरे चांगलं दिसणार की. तू फेटा बांधायस ना मग समज संपलं बघ. अख्ख्या गावात फेटा बांधाय तुझा कोणी आधार राहणार नाही बघ. हा बस बस, तुझ्याकडनं एवढ्या कौतिकाची सवय नाही. चल मी जाऊन येतो. तयारी कुठवर आली आहे बघतो. आता दाजी समधी तयारी करून घेत आहेत म्हणजे बघायच पाहिजे. काय बी बोलत असते. वा काय झालं. तू असं का म्हणला का एक दिवस मी तुला फेटा बांधीन म्हणून. अरे खरं तेच बोललो. एवढं काय तर नाही काय नाही असं विचार. बाळ्या आज समजा नीट होईल ना बघ. अरे होईल की. तू नका काळजी करू. समजा ठीक होईल बघ.
हे जमाने हळू नाता भाऊ घ्या वर घ्या. अरे अरे आवरा पटापटा किती वेळ लावता रे द्या गाठण. तर तुम्ही कशाला हातच लावत नाही म्हणलं आम्ही तरी काय काय करणार आहे खरं भीमा. मला काही विचारू नका. ए माधू तू तरी सांग. माणसानं तोंडा परीस हात चालवावं म्हणतो म्या. काय नाता भाऊ. काय माधू त्याचं केलं जमायचंय का ते? बोला बोला तुम्ही बी बोला. तुम्हाला सांगतो एक दिवस ए तात्या अरे तुझी 1 दिवस 2 दिवस बास कर आता. काम कर. तर मी करतोच आहे ना आता हे काहीच करत नाही दोघं जण मग त्याच्यामुळे काम राहून जातं सगळं मग. याला म्हणतात उंटावरून शेळ्या हाकायच्या. मग करा जरा बघा बोलत बसू नका. पाय यांचीच कमी होती जे ते येतं ना मला बोलूनच जातं. काम करा काम करा काम करा. अरे मी एकला एवढा काम करतो त्याचं काय आहे का कोणाला. हे बरोबर आहे का सांगा काय आलं आणि त्या बोल मंगळू बोल. काय तुला बोलायचं असेल ते बोल. अहो द्या बाप्पा त्या बाळ्याच्या सुपारीचं कार्य करा मला समजाच नाही होता आहे. बर मग आपल्यासले का नाही बोलवलं? अरे आपल्यासनी कसं बोलविल त्यो त्याला चांगलं ठाव आहे का आपण देवी आईला भेटलो तर त्याचं काही खरं नाही म्हणा. बाळू वाईस बाजूला ये की. त्या बाजूला कशा यायचं बाजूलाच ऐक बोल. ये ना मला एक मदत करशील का. मदत कसली र? बाळू लगीन करायचं असेल तर काय करावं लागतं रे. कुणाला सांगणार नाहीस ना? माझ्या कोणाला सांगत नाही. हा माझं ऐक लगीन करायचं असलं मार खावा लाग. असं होय तरी म्हणलं माझं लगीन कमवून नाही होत. मग आता ऐक जा पंचाला सांग झाडीवर समजेल मोर मार खा सोबत ते लगीन. पण खरं नव तर म्या म्हणतो आहे ना अंजी म्हणा. तू म्हणतोय ना ते समजा खरंच होतं या म्हणजे होईल. पण चालेल ना आता त्यासनी सांगतो आणि मारत खातो. सांग सांग पण आधी काम कर जा. हा काम करतो. जा आता. अरे ए सरकार बाजूला हट. काय करायचं मला सांगा. काम करते. घाबरला आहे ना त्यो? होय आणि म्हणूनच आपल्यासनी बोलिवलं नाही त्यानं. माझ्या ध्यानातच आलं नाहीये. पर माझ्या समज ध्यानात आलं आहे. बाप्पा आता देवी आहे गावातच राहील ना? आत्ता सुपारी आहे लगीन अजून व्हायचं आहे. म्हणजे गावात नाही राहणार होय? राहील बी जाईल बी. बाबा मग देवी आयला विचारा की. विचारतो आहे म्या पर ती काही सांगणार हवं का. त्या बाळ्यानं काहीतरी सांगितलं असं. ए त्या बाळ्याचं ऐकती माहिती. अरे देवी आय हाय ती देवी आय. अहो मग सांगत का म्हणून नाही? तिला वाटल तेव्हा सांग. सांगत पर एक बरं झालं देवा बाप्पा काय ते बाळ्या संघ देवी आयची सुपारी फुटली ते. आता लवकर लगीन झालं का नाही देवी आहे गावात येईल आणि मग आपल्याकडे येईल. होय आणि इथं आपला माल होणार. होय. आणि मग तुला काय पाहिजे ते समज मिळेल बघ. देवा बाप्पा मी आता रोज माही खाणार बघा. आणि देवा बाप्पा
ये वेळ आली का नाही तिला सांगून बाळाला मारूनच टाका. नाटच ना गडवा त्याला. होय. एकदा बाळ्याचं लगीन द्यावी आई सगळं होत दे, मग बघ ना काय करतो ते. हा. गुंडम गुंडा गुंडम बाबा. ए यार बसला काय आवरा की. आता सकाळ धरणं तेच चालू आहे की. बाप्पा समज झाला आहे बघ. वाईस काम राहिले आहेत पण होऊन जातील, नका काळजी करू. उगा गडबड करायची. असं नाही तात्या, लोक यायची वेळ झाली म्हणून म्हणतोय. लोक यायचे तेव्हा येतील. इथं काम करत होतो होतं कुणी. हा तू आलास त्याला झालं. अरे बाबा आतला आवरलं का समजांचं? बायका म्हणल्यावर किती वेळ लागतो ते ठाव नाही भाई तुला. बाळ्या इथं का बसला आहेस? बसलोय वाऱ्याला. बर बर बस, बाहेर जायचं नाही, ध्यानात ठेव. होय नाही हा. जात. राम 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 राम. काय मैप्पा, झाली सगळी तयारी? हा झाली की. हे काय तात्यानं सावता समजा केला आहे. अय्यो ए पोपटा, तू इथे आहेस तर तरीच सकाळपासून कुठे दिसला नाहीस. अय्यो मी कुठं जाणार मग. आता बाळूची सुपारी आहे म्हणल्यावर कराय ना का. अय्यो कर की रे, कोण नाही म्हणत तुला. अय्यो पण कामच कर, नाही तर नुसती बडबड 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 तेवढीच करत राहशील. अय्यो अय्यो बाळू कसा आहेस? बरं आहे. अय्यो सुपारी. बाळू तुला बरं वाटत आहे ना? होय होय. गप्पा काय मारताय सगळे? कार्यक्रम कधी सुरू होणार म्हणते मी. करायचंच की आता. तुम्ही बसा ना बस. बस जा आईला सांग पंचनाक काल आहे. जा. अय्यो बस एक मिनिट. बोला 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 हल सिद्धनाथांच्या नावानं. आज आमच्या बाळ्याच्या आणि सत्यवाच्या सुपारीला तुम्ही समधी इथं आलात. समजाच नाही. राम राम. पंचन आकाशने बी आवतन दिलं होतं, तुम्ही आलात लय बरं वाटलं. अय्यो मयप्पा, तू आम्हाला बोलवणार आणि आम्ही येणार नाही. अय्यो अय्यो आज आपल्या गावात मयप्पा आर भावे आणि त्याचा मुलगा बाळप्पा आणि नात सत्यवा यांची सुपारी फुटणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मी महादेवाकडे अशी प्रार्थना करतो की हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. अय्य त्या बाळूला जन्मल्यापासून बघितलं आहे, त्याच्या लग्नाची सुपारी फोडताना बघायला मिळत आहे की पांडुरंगाचीच कृपा आहे. आपल्या गंगूताईची पोरगी बाळप्पालाच देत आहे म्हणजे घरातलीच सोयरीक आहे. आणि आपण बी घरातलीच माणसं आहेत की. होऊन जाऊ दे मग. यांचे जावई आमच्याकडे आले होते तेव्हा तात्काळ पंचांनी चावडी बोलवून हा प्रश्न सोडवला. म्हणून हा चांगला दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे.
आता सुपारी फोडा घ्यायची का? बाळूची आई आधी आमच्या नातीची वटी भरा. हा घ्या, करा घ्या. हा सत्य आता तू बाळूची बायको होणार आहेस. ठाव आहे मला. अय्यो जावई बापू, आमचा बाळू आता तुमचा जावई होणार. होय. त्याचा पण मानपान झाला पाहिजे. अय्यो हा हा. अप्पा बाळूचं लग्न होणार पण माझं कधी करणार? अव छोट मालक, आधी माझं मग तुमचं. अय्यो मल्लप्पा, तुला पण आमंत्रण आहे का सुपारीच? होय सिद्धरमया, मलाही आमंत्रण आहे बघ. म्हणलं बाबा आपल्या गावचाच आहे, त्याला आवाज द्यायला ना ग वय. बाळूची सुपारी म्हटल्यावर तुला पण आमंत्रण असणारच. अय्य जावई बापू, घ्या बरं उरकून. होय होय होय. गंगे भंडारा. काय बाळू, तयार झाला ना? माझं म्हणणं खरं ठरलं बघ. दाजी मशीन लय उकाय फुटते आहेत, पुढं काय होतंय ते बघा. अरे निस्ते हुबे काय वाजवा की. आता लगीन ठरवून, लगीन ठरवून. या बाळू मामांग संग खेळणार बी नाही, बोलणार बी नाही आणि लगीन बी करणार नाही. तुझ्या संगत सत्तीचं लगीन लावून तिच्या आयुष्याचं वाटोळ करून नाही घ्यायचं मला. आणि मी बी सांगतो आहे, हे लगीन होणारच. मला बी वाटत होतं का तुझं आणि सत्तीचं लगीन व्हावं. मग फोडायची का सुपारी? आलं सिद्धनाथांच्या नावानं. पंच नाथ भाऊ, वा मोर वा. जो जो रे बाळा जो जो रे. बाळू